थेट नागरिकांच्या समस्या व निराकरण करण्यासाठी आमदार राजेश पाडवी यांच्या जनता दरबार. तळोदा शहरातील थेट नागरिकांच्या समस्या जाणून त्यावर जागेवरच तोडगा काढण्यासाठी शहादा तळोदा विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश पाडवी यांनी आज बुधवार दिनांक 18 रोजी माडी समाज मंगल कार्यालय तळोदा येथे जनता दरबारचे आयोजन केले होते. प्रतिमा पूजन करून जनता दरबार सुरू करण्यात आला. आमदार राजेश पाडवी यांच्यासह प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉक्टर शशिकांत वाणी, माजी नगराध्यक्ष अजय परदेशी, तालुका अध्यक्ष दरबार पाडवी, महामंत्री बळीराम पाडवी, विधानसभा निवडणूक प्रमुख कैलास चौधरी, विधानसभा प्रभारी नारायण ठाकरे, शहर अध्यक्ष गौरव वाणी, माजी नगरसेवक जितेंद्र सूर्यवंशी, तहसीलदार दीपक धिवरे, मुख्याधिकारी विक्रम जगदाळे, तळोदा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू लोखंडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता नितीन वसावे, महाराष्ट्र विद्युत मंडळाचे उपकार्यकारी अभियंता तिरुपती पाटील, वन क्षेत्रपाल शंतनू सोनवणे, कृषी अधिकारी मीनाक्षी वळवी मंचावर उपस्थित होते. या मेळाव्यात महिलांची लाक्षणिक गर्दी होती. रस्ता व गटार या प्रमुख समस्या नागरिकांकडून मांडण्यात आल्या. संबंधित अधिकाऱ्यांना आमदार राजेश पाडवी यांनी त्वरित समस्या मार्गी लावण्याचे सांगत प्रत्येक त्रस्त नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन लेखी स्वरूपात नोंदवून घेण्यात आल्या. तळोदा शहरातील जागिरी जागेविषयी येत्या 26 तारखेला आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्या जिल्हा दौऱ्यादरम्यान तळोदा येथे बोलावून जागीरदार बारगळ यांच्याशी जागेबाबत सखोल चर्चा करून शासन स्तरावर जागीरदारी जागेविषयी तोडगा काढण्यात येईल असे यावेळी आमदार राजेश पाडवी यांनी आश्वासन दिले. नागरी सुविधा, गटार, रस्ते, जागीरदार जागा, लाईट, स्वच्छता, जन्ममृत्यू नोंदणी, दिव्यांग निधी, चोर व चोरीच्या घटनेतील वाढ अशा सर्व स्तरातून नागरिकांकडून समस्या मांडण्यात आल्या. अधिकारी कर्मचारी तक्रारींची दखल घेत नसल्याने आमदारांच्या जनता दरबारात नागरिक आपापल्या समस्यांचे निराकरण होण्यासाठी धडपड करताना दिसत होते. आमदार राजेश पाडवी यांनी देखील तक्रारदार व संबंधित विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना विश्वासात घेत त्रस्त नागरिकांच्या समस्येवर तोडगा काढण्यात यशस्वी झाले. शेकडो नागरिकांनी आपल्या तक्रारी मांडत त्यावर समाधानकारक उपाय निघाल्याने आमदार राजेश पाडवी यांचा जनता दरबार यशस्वी झाला. आदिवासी विकास मंत्री अशोक उईके आणि बारगड जागीरदार यांच्या समन्वयात आमदार पाडवी यांच्या प्रयत्नात घरकुलसाठी भेडसावणारा प्रश्न कसा मार्गी लागेल यावर तळोदा शहरवासियांचे लक्ष लागून आहे. तालुक्यात मोठ्या प्रमाणात गर्दी झाली असते, पण आपण शहरापुरतं आपण मर्यादित घेतलंय हे जनता दरबार. त्यासाठी आपण सर्व माता भगिनी उपस्थित झाला मनापासून स्वागत करतो आणि ज्याच्या समस्या असतील त्या आपण मांडाव्या. एक 2-3 मोठे प्रश्न आहे ते सांगतो, तो प्रश्न ह्या ठिकाणी मांडतील. मी कालच ह्या ठिकाणी ज्या काही आपल्या हट्ट्या आहे त्या हट्ट्यांमध्ये फिरलो आणि त्या ठिकाणी गटारीचा काही प्रश्न आहे, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे, तो आम्ही सोडवण्यासाठी मी स्वतः आणि शिवसाहेब आम्ही त्या ठिकाणी फिरलो. त्यांची यंत्रणा होती, आम्ही फिरलो आणि पावसाळ्यामध्ये कुठेही पाणी तुंबणार नाही, कोणाच्या घरात जाणार नाही या दृष्टीने आम्ही उपाययोजना कशा करता येतील ते कालच आम्ही त्याची पाहणी केली आहे आणि त्यानुसार ते लवकरात लवकर आम्ही सोडवणार आहे. एक मोठा विषय जो काही दिवसापूर्वी मांडला गेला की जे काही बारगड जागीरदारी आहे त्या संदर्भात 2 दिवसा अगोदर मी त्या ठिकाणी भांडे वाटप करताना सांगितलं की त्यानं काय करता येईल, त्यासाठी शासनातर्फे काय त्याच्या तिकडे मदत करता येईल त्या लोकांना शासनातर्फे. आणि त्यात खास करून आदिवासी हट्टे असल्याने त्या ठिकाणी आदिवासी विकास मंत्री काय त्याला मदत करू शकतील का ह्या दृष्टीने आपण ते पाहणी केली, त्यानुसार थोडंसं माहिती घेतली आणि येणाऱ्या 26 तारखेला आपण आदिवासी विकास मंत्र्यांनी ह्या ठिकाणी बोलवलेलं आहे. ते स्वतः आदिवासी विकास मंत्री 26-27 2 दिवस आपल्याकडे जिल्हा दौऱ्यावरती येत आहेत. त्यांना आपण बोलवून घेतलं आहे. 2 दिवस थांबून त्या हट्टीतल्या लोकांच्याही त्या ठिकाणी तक्रारी असतील त्या ऐकून घेतील. आदिवासी विकास विभाग त्या ठिकाणी असेल, मग बारगळ असतील त्यांनाही त्या ठिकाणी आपण बोलवून घेऊ आणि कशा पद्धतीने ते समस्या सोडवता येतील. कारण सोडवायचं झालं तर एक तर आदिवासी विकास विभाग त्याला मदत करू शकतो, म्हणून खास करून त्यांना आपण त्या ठिकाणी बोलवलेलं आहे. 26 तारखेला येत आहे. 26 तारखेला देखील आपण बैठका लावू आणि तिथले काही प्रतिनिधी त्या ठिकाणी बोलवू आणि त्यांचे काही कागदपत्र असतील किंवा काय असतील ते आपण त्यांना दाखवू. त्यांचे निवेदनं असतील ते त्यांना त्या ठिकाणी आपल्याला देता येतील आणि ते सोडवण्याच्या दृष्टीने शासनातर्फे काही धोरणात्मक निर्णय घेऊन काय मदत करता येईल का हे देखील आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत. कारण अनेक वर्षापासूनचा हा प्रश्न आहे, 40-50 वर्षापासूनचा प्रश्न आहे, तो कसा सोडवता येईल, शासन दरबारी जाऊन आपण ते कसं करता येईल त्यासाठी आपण प्रयत्न करतोय. तर नक्कीच त्याला पण आपण लवकरात लवकर सोडवण्याचा आपण प्रयत्न करू. आज या ठिकाणी जे काही पाण्याचे प्रश्न असतील, गटारीचे प्रश्न असतील,
घरकुलाचे प्रश्न असतील. घरकुलाचा विषय तोच आहे, खास करून की हट्ट्यांमधील जागा जी आहे ती बाहेरगावांच्या नावाने असल्याने तुम्हाला 8 नंबर मिळत नसल्याने काही त्या ठिकाणी नागरिक सुविधा तुम्हाला देता येत नाही, घरकुलं देता येत नाही, इतर काही सुविधा देता येत नाही. तरी देखील नगरपालिकेतर्फे ज्या ज्या ठिकाणी आपल्याला करता येईल आपण त्या ठिकाणी गटारी, पाणी याची व्यवस्था करणे, लाईट वगैरे करण्याची व्यवस्था केलेली आहे. त्या दृष्टीनं आपण या ठिकाणी माहिती घेणार आहे. ज्यांची ज्यांची तक्रार त्यांनी सांगावं, त्यांचं ऐकून घेतलं जाईल आणि लगेच त्या विभागाकडे पाठवल्या त्या ठिकाणी नोंदणी केली जाईल आणि लगेच त्याचा पाठपुरावा करून लवकर कसं सोडवता येईल. खास करून पावसाळ्यामध्ये जे काही समस्या उद्भवणाऱ्या आहेत, ज्या अडचणी निर्माण होणाऱ्या आहेत त्या आपल्याला आता सोडवायच्या आहेत. बाकीच्या समस्या तर चालू राहणार आहे, परंतु खास करून पावसाचा दृष्टिकोन समोर ठेवून आपण ही या ठिकाणी जनता दरबार आपण घेतलेला आहे आणि त्याच्या समस्या तुमच्या जाणून घेऊन त्या नक्कीच आपण पावसाळ्याच्या अगोदरच कसं सोडवायचा प्रयत्न करू तो आपण करणार आहे. त्या दृष्टीने सर्व विभाग या ठिकाणी बसलेले पोलीस विभाग देखील आहे. काही ठिकाणच्या तक्रारी आहेत, पोलीस विभागात त्यांना तक्रारी द्यायची आहे. काही ठिकाणी रात्रीचे काहीतरी मुलं कुठं गांजापीत बसतात, त्या वस्तीतल्या लोकांना त्रास होतो, अशाही काही तक्रारी आहेत. त्यांनी त्या ठिकाणी मांडाव्या, लेखी स्वरूपात दिलं तर चांगलं होईल, त्यांना कारवाई करायला बरं राहील. अशा काही तक्रारी आहेत त्या आपण लेखी स्वरूपात द्याव्या, तोंडी स्वरूपात मांडाव्या. वैयक्तिक काही त्या ठिकाणी तक्रारी असतील त्या देखील वैयक्तिक तक्रारी म्हणजे तुमच्या नागरी सुविधांसंबंधित तक्रारी असतील त्या ठिकाणी दखल घेतली जाईल आणि त्या ठिकाणी सर्व विभागामार्फत लवकरात लवकर कसं सोडवायचं आम्ही ते प्रयत्न करणार आहोत. त्यासाठी सर्व यंत्रणा या ठिकाणी सर्व विभागाचे विभाग प्रमुख या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आपलं ऐकून घेतलं जाईल आणि लवकरात त्याच्यावर कारवाई केली जाईल. यासाठी आजचे हा जनता दरबार आपण या ठिकाणी लावलेला आहे. आपण सर्वांनी ज्यांना त्याच्या माहिती त्या ठिकाणी दिला जाईल त्याने त्या ठिकाणी समस्या मांडायची आहे. आम्ही ते ऐकून घेतल्यानंतर संबंधित विभागाला आम्ही सांगू, त्यांचं काय म्हणणं आहे ते ऐकून घेऊ, त्याच्यावर काय निर्णय आपल्याला तोडगा काय काढता येईल ते देखील आपण या ठिकाणी सांगणार आहोत. अशा पद्धतीने आपण हा जनता दरबार आपण ठेवलेला आहे. आपण त्याला सुरुवात करतोय. तर त्या ठिकाणी कोणी असतील त्यांनी त्यांना माईक त्या ठिकाणी एक माईक ठेवला आहे ना, माईक त्यांनी माईक देतील ते आपण सांगावं. त्या ठिकाणी सुरुवातीला नागरी सुविधा वैयक्तिक काही भांडणं बिडण्याच्या असतील आपल्या आपसातल्या तर त्या टाळून ज्या शासनाच्या जे काही सेवा देता येईल त्या समस्या मांडायच्या. वैयक्तिक भांडणांच्या त्या ठिकाणी समस्या आल्या तर त्या आपण पोलीस विभाग आहे ते हँडल करेल, पण तरी देखील ज्या काही सेवेसंदर्भात समस्या आहेत त्या आपण मांडाव्या अशी विनंती आहे. धन्यवाद.